संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात, महापौर रूपा राणी निकम. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथील पुनर्बांधणी व नूतनीकरण कामाची आज सकाळी महापौर रूपा राणी निकम यांनी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी पाहणी केली. यावेळी बोलताना महापौर रूपा राणी निकम म्हणाल्या की कोल्हापूर शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या नाट्यगृहाला 8 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर नाट्यगृहाचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प महानगरपालिकेने हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील कामे उत्तमरित्या पूर्ण झाली असून उर्वरित टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या नाट्यगृहाची उर्वरित सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी सन 2024-25 अंतर्गत रुपये 25.10 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत रुपये 12.55 कोटी निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधीसाठी माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे. सदरचे काम पुनर्बांधकाम आदी कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्रीन रूम व दरवाजे खिडक्या बसविणे, VIP रूम व ग्रीन रूम बांधकाम पूर्ण झाले असून बाल्कनी व कलादालन जिन्याची कामे सुरू आहेत. सदरची कामे प्रगतीपथावर असून 80% कामे पूर्ण झाली आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये स्टेज, बाल्कनी, AC यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, पॅनलिंग, स्वच्छतागृहे आदी कामे एकाच वेळी सुरू आहेत. सदरची कामे 65% पूर्ण झाली आहेत. चौथ्या टप्प्यामध्ये स्टेज विद्युतीकरण, ड्रेपरी, ऑडिओ व्हिडिओ प्रणाली, खुर्च्या व बैठक व्यवस्थेचे काम मंजूर आहे. यामध्ये स्टेज लाइटिंग, ऑडिओ सिस्टीम, कार्पेट व बैठक व्यवस्थेचे नमुने रंगकर्मींसमोर सादर करून अंतिम करण्यात आले असून काम सुरू आहे. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, गटनेते सौ प्रतिज्ञा उत्तुरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, शाखा अभियंता सुरेश पाटील, नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाब्री, लक्ष्मी हेरिकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे ठेकेदार वेणुगोपाल सुलगे, VK पाटील, कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनिअरिंगचे अभियंते DY सावंत, गोदरेज अँड बॉयज MFG कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे अभियंते महेश पांचाळ, रंगकर्मी किरण चव्हाण, आनंद काळे, प्रसाद जमदग्नी आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.